आता वारकरी संप्रदायामध्ये संतांचा जो समुदाय आहे, या संत समुदायामध्ये वेगवेगळ्या स्वरूपामध्ये वेगवेगळ्या स्वरूपामध्ये वेगळ्या अवतार घेतलेला आहे. आता जगद्गुरु तुकोबराय म्हणजे वैराग्याचा अवतार, समय या सिद्धांताचा अवतार म्हणजे नाथ महाराज, आणि ज्ञानालाही तुच्छ लेखून प्रेमाला सर्वश्रेष्ठ समजणारे नामदेव महाराज साक्षात प्रेमाचा अवतार. माऊलींच्या बाबतीत तर काही सांगायलाच नको. ऐक ज्ञान चक्रवर्ती तव तू ज्ञानाचीच मूर्ती, म्हणजे ज्ञानाचा साक्षात अवतार म्हणजे ज्ञानोबा आहे. याच पद्धतीने वारकरी संप्रदाय वयाने आदरणीय किंबहुना सर्व सिद्धांतात सार ज्यांच्या जीवनामध्ये पाहायला मिळतो ते सावता महाराज. आता परमार्थामध्ये काही परंपरा जन्माला आल्या आहेत, काही योग परंपरा आहेत, काही ज्ञान परंपरा आहेत, काही भक्त परंपरा आहेत. अशी एक प्राचीन परंपरा जन्माला आली ती म्हणजे निष्कर्मवान सिद्धांताची परंपरा. याचे आद्यगुरु जनक होय. म्हणजे कर्म करून हे कर्मापासून कुठल्याही फळाची अपेक्षा न करणं हा परमार्थातला स्वतंत्र संप्रदाय आहे. मग सावता महाराजांनी काय केलं? उत्तमपैकी कर्म केलेलं आहे, स्वच्छ जीवन जगलेलं आहे, आणि आपलं जीवन जगत असताना आपलं कर्म भगवंताला समर्पित केलेलं आहे. म्हणजे माऊली ज्ञानावर एका ओवीमध्ये सांगतात ना, तरी उचित कर्मे आगवी वा आचरणी माझे अर्पावे, म्हणजे कर्माचं आचरण कर आणि मग मला अर्पण कर. जे उचित कर्म आहे ते कर्म करून मग मला अर्पण कर. आता निष्कर्म सिद्धांतामध्ये चुकीचं वागून जमत नाही, चांगलं वागल्यानंतर अर्पण करा. आता आपण पाप्य तर अर्पण करून जमणार नाही, चांगलं वागल्यानंतर अर्पण करा. म्हणजे उचित कर्मे आगवी म्हणजे कर्म हा बोलण्याचा विषय नाही, कर्म हा संभाषणाचा विषय नाही, कर्म हा करण्याचा विषय आहे. विठ्ठला कर्म हा करण्याचा विषय आहे. माऊली ज्ञानोबा सांगतात कर्मावर बोलण्यापेक्षा कर्माचं आचरण कर मग मला अर्पण कर. म्हणजे आचरण करणं महत्वाचं आहे. जो कर्माचं आचरण करतो स्वतः भगवंत त्याच्या घरी वारी करतो. हे सावता महाराजांचं जीवनदर्शन आहे. विठ्ठल म्हणजे कर्म करत असताना अंतःकरणामध्ये इतकी धाडसी वृत्ती निर्माण झाली होती की आपल्याच कर्मामधून मोक्ष मिळवण्याची स्वतंत्र प्रज्ञा सावता महाराजांच्या जीवनामध्ये होती. कशा रीतीने मोक्ष मिळवावा याच्यापेक्षा अंतःकरणात निर्भरवृत्ती असावी. आणि जे वारकरी संप्रदायाचे नामसाधन आहे ते नामसाधन अंगी बांधल्यानंतर सावता महाराज म्हणतात तो कळी काळ जरी आला तर त्याला घाबरणार नाही. माता सोटे Thank you.